हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी सिंपल सोबर ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे. उंची 15 घेतलेली आहे. छातीची घडी आपली 11ची आहे. उंची 14 किंवा 15 घेतली चालेल तुमच्या आवडीनुसार. शोल्डर 5.25, मुंडा 5.25 घेतलेला आहे. गळा रुंदी 2च घ्यायची आहे. जितका गळा डीप असेल ना तितकी गळा रुंदी कमी ठेवायची, म्हणजे शोल्डर अजिबात घसरणार नाही. गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. मी इथं 10 घेतलेला आहे किंवा 10.5 घेतलेला आहे. तो शिवून आपला अर्धा इंच कमी होणार आहे. बघा, असा एक बॉक्स तयार करून घेतला आणि बघा आता इथून निम्म्यातून वरती मी राऊंड आकार देऊन घेतलेला आहे. आणि बघा इथून थोडासा पानगळ्याचा शेप मी खालच्या बाजूला असा देऊन घेणार आहे. बघा, असा सुंदर असा आपला शेप तयार झालेला आहे. अगदी सुंदर आणि परफेक्ट असं ब्लाऊज आपलं दिसते. बघा, अशा पद्धतीने मी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे. तर बघा, जसा आपला गळा केलेला आहे अगदी त्या पद्धतीनेच आपला व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. बघा, अगदी जसं आहे तसं मी कटिंग करून दाखवते. खूप सुंदर आणि ट्रेंडिंग गळा आहे. सिंपल साडीवर किंवा बाहेर पार्टीवेअर साडीवर सुद्धा शिवू शकता. हे पार्टीवेअर साडीवरचंच आपलं ब्लाऊज आहे. बघा, खाली छोटासा पानगळा तयार झालेला आहे. बघा, मेन फॅब्रिकवरती व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि 5 इंचाचं मार्जिन पकडत जसा आहे तसा आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, इथं बरोबर कोपरा आलेले, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टीप मारून घेतली. अशा पद्धतीने सगळा गळा स्टिच करून घ्यायचा आहे. इथं कपडा शिवताना कुठेही आपलं अस्तर किंवा मेन फॅब्रिक खालवर होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळा अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे. नाहीतर जे कोणी नवीन असेल त्यांनी पूर्ण ब्लाऊजला सुई किंवा टाचणी लावून घेतली तरीही चालणार आहे, म्हणजे आपला गळा हलणार नाही. बघू शकताय तुम्ही, सुंदर असा गळा आपला ड्रॉ झालेला आहे. बघा, आता मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, कट करून घ्यायचं आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. आता अस्तर आपल्याला आतल्या साईडला व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे आणि अगदी सुईच्या साहाय्याने दोन्ही साईडचे कोपरे अगदी व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. आणि हाताने कपडा असा प्रेस करत आपल्याला ना याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथं आपला कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टीप मारायची. अशा पद्धतीने ना अगदी व्यवस्थित असे आपले कोपरे निघतात. ब्लाऊज गळा स्टिच करताना किंवा दाब टीप मारताना ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे, जेणेकरून काय होईल ना अगदी व्यवस्थित असे आपले कोपरे निघतील. बघा, अगदी काठावरून असं आपल्याला मारायचं आहे. बघू शकता मी थोडंसं मेन फॅब्रिक हाताने खेचत आहे, म्हणजे बरोबर असे आपल्याला टिप येतील. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर असा आपला गळा ड्रॉ झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित असं मी जॉईन करून घेतलेलं आहे. अस्तर व मेन फॅब्रिक व्यवस्थित असं जॉईन करून घेऊन पाठीतला टक्स मारून घेतलेला आहे. एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. बघू शकता मी दोन्ही बाजूचे टक्स मारून घेतलेले आहेत. बघा, कमरेकडच्या भागाचा जे एक्स्ट्रा आहे ते सुद्धा मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. अशी बारीक सिल्वर कलरची लेस याच्यावरती मी लावणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच गॅप सोडून डबल लावला तरी चालेल. फक्त मी अगदी काठावरून अशी व्यवस्थित लेस अटॅच करणार. इथं सुद्धा कोपरा बरोबर सुई खाली घालायची, कोपऱ्यात टीप मारायची, परत सुई काढायची, थोडीशी लेस कोपऱ्यात बरोबर फोल्ड करायची आणि परत टीप मारायची. प्रत्येक कोपऱ्यात सेम पोझिशनमध्येच आपल्याला लेस लावायची, म्हणजे लेस लावल्यानंतर सुद्धा आपले जसा अगदी परफेक्ट ब्लाऊजचा कोपरा दिसत होता डिझाईनचा ना, अगदी लेस लावल्यावर सुद्धा सेम तसाच दिसणार. त्यामुळे पूर्ण कोपऱ्यापर्यंत टीप मारायची, सुई खाली ठेवायची, परत सुई बाहेर काढायची आणि परत फोल्ड करायची लेस, म्हणजे अगदी सुंदर कोपरा आहे. तो बघू शकता पूर्ण गळ्याला मी अशीच सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे. बघू शकता. आता इथं दोन्ही कोपऱ्यात मी एक सिल्वर कलरचीच नॉट घेणार आहे. थोडीशीच अंदाजानेच आपल्याला अशी घेऊन घ्यायची आहे. बघू शकता मी अंदाजानेच कट करून घेतलेली आहे. बघा, आता इथं अंदाजानेच मी कपडासुद्धा
कट करून घेणार आहे. बघू शकते अंदाजे घेऊन सुद्धा परफेक्ट कसं येते हे तुम्हाला मी पुढे दाखवेन. बघा इथे अंदाजानेच कट करून घेतलेलं आहे. बघा आता बरोबर असा फोल्ड करून घ्यायचा. बघा जे एक्स्ट्राचं अशी आपल्याला त्रिकोण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा अशी घडी घातल्यानंतर एक्स्ट्राचं होतं कट करून टाकले. बरोबर मध्य सेंटरला ठेवून घ्यायची नॉट. बघा आता दोन्ही बाजू ते एक दुमडला, परत हा एक दुमडून घ्यायचा कोपरा, परत त्याच्यावर दुसरा दुमडायचा आहे. बरोबर मध्य सेंटरला अशी परत आणखी एकदा बघा अशी फोल्ड मारायची आणि आपल्याला इथं 2-3 टिप मारून घ्यायची. म्हणजे सुंदर असं आपला पानाचा शेप तयार होतो. बघू शकताय तुम्ही. बघा आणि असं उलटं करून घेतलं. बघा किती सुंदर असं आपला पानाचा सुंदर नाजूक असा शेप तयार झालेला आहे. बघा न्यू लटकन अगदी सुंदर आणि नाजूक असं दिसत आहे. ते हाताने व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर असं लटकन झालेलं आहे. आता हे दोन्ही कट करून दोन्ही बाजूला व्यवस्थित असे इथं कोपऱ्यात मी लावून घेणार आहे. बघू शकताय गळा आपला फायनल लुक खूप सुंदर असा आपला डिझाईन तयार झालेला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथं डबल लेससुद्धा लावू शकता, पण मी नाजूकच लावलेली आहे. बघा खूप सुंदर आणि ट्रेंडिंग अशी सिंपल सोबर आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.